बोलकी पुस्तके समूहामध्ये आपले सहर्ष स्वागत। समूहाचे नियमावली 1 या समूहामध्ये ध्वनिमुद्रित पुस्तके प्रसारित केले जातात, ज्यामध्ये कादंबरी, कथा, नाटक इत्यादी साहित्य प्रसारित केले जाते। 2 समूहामध्ये इतर कोणतेही जे साहित्याशी निगडीत नसतील असे ऑडिओ प्रसारित केले जाऊ नये। 3 या समूहामध्ये लिखित संदेश किंवा लिखित साहित्य प्रसारित करू नये, कारण हे नावाप्रमाणे बोलकी पुस्तके समूह असल्याने ऐकण्यावरच आपण भर देत आहे। 4 आपल्या कोणत्याही मित्रमैत्रिणींना या समूहामध्ये सामील करावयाचे असेल तर समूहाच्या इन्फोमध्ये ये जाऊन तिथे प्रशासकांचे क्रमांक आहेत, त्यांच्या वैयक्तिक चाटवर संपर्क साधून आपण आपल्या मित्रमैत्रिणींना या समूहामध्ये सामील करून देऊ शकता। 5 समूहामध्ये क्रमांक घेऊन कोणीही कोणाच्याही परवानगीशिवाय वैयक्तिक क्रमांकावर संपर्क साधू नये। संपर्क साधल्याचे कळल्यास पहिल्यांदा जो कोण असेल त्या व्यक्तीला या संबंधित 1 वेळा पूर्व सूचना दिली जाईल, जबाबदारीची जाणीव करून दिली जाईल। तरीसुद्धा वारंवार असे वागल्यास किंवा केल्यास त्या व्यक्तीला समूहामधून निष्कासित केले जाईल। 6 समूहामध्ये प्रशासक मंडळाकडून 1 पुस्तक व सामान्य सदस्यांकडून 1 पुस्तक असे प्रसारित केले जाईल। कोणत्याही सदस्याला आपल्याकडील ध्वनिमुद्रित पुस्तक प्रसारित करावयाचे असल्यास त्यांनी प्रतिक्रियांच्या वेळेत अथवा प्रशासकाच्या वैयक्तिक व्हॉट्सअप चॅटवर तसे कळवावे, म्हणजे आपल्याला योग्य वेळी पुस्तक प्रसारित करण्याची संधी दिली जाईल। 7 सोमवार ते शुक्रवारच्या दरम्यान सकाळी 7 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत पुस्तक प्रसारित करण्याची वेळ आहे, तर सायंकाळीच्या सत्रामध्ये सायंकाळी 5 ते 7 च्या दरम्यान पुस्तक प्रसारित करण्याची वेळ निश्चित केली आहे। दुपारी 12 वाजल्यानंतर ते सायंकाळी 5 वाजल्याच्या आत आपल्या प्रतिक्रिया आपण जरूर देऊ शकता। तसेच सायंकाळी 7 वाजल्यानंतर ते सकाळी 7 वाजेपर्यंत सुद्धा आपल्या बहुमोल सूचना प्रतिक्रिया जरूर देऊ शकता। पुस्तक प्रसारित करण्याच्या दरम्यान मध्ये कृपया कोणीही नको असलेले संदेश अथवा यूट्यूब लिंक प्रसारित करू नये ही आपणास नम्र विनंती राहील। 8 दर शनिवारी कथा मला अंतर्गत 1 कथा व दर रविवारी नाट्यमाला अंतर्गत नाटक प्रसारित केले जाईल। 9 समूहामध्ये वाद विवाद होतील असे आपले मत किंवा टिप्पणी करू नये। आपण सर्वजण एका परिवाराचे घटक असल्याने सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर आहोत, तेव्हा आपण एकमेकांना आदरार्थी संबोधन केले पाहिजे, भले आपले ते मित्र, भाऊ, नातेवाईक किंवा जवळील व्यक्ती असो, सर्वांना सन्मान देऊनच बोलले पाहिजे। 10 पुस्तक प्रसारित करणाऱ्या व्यक्तीने पुस्तकाचे अधिक 3 भाग किंवा 2 भाग दररोज प्रसारित करणे अपेक्षित आहे। जास्तीचे भाग प्रसारित केले असता आपल्या सदस्यांना ऐकण्यामध्ये समस्या येऊ शकते, त्यामुळे सुटसुटीतपणा राहणार नाही व सातत्य राहणार नाही, म्हणजेच ऐकण्यातील रुची सुद्धा कमी होऊ शकते। म्हणून पुस्तक संपवण्याच्या मागे न लागता आपण दर्जेदार साहित्य प्रसारित करताना या मर्यादा लक्षात ठेवूयात, अपेक्षा आहे। हे सर्व नियमावली आपण लक्षपूर्वक ऐका व समूह चांगल्या पद्धतीने चालण्यास आपण सहकार्य कराल। टीप: सदरची नियमावली हे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सामील केली जाईल। ज्या व्यक्तीला नियमावली पुन्हा ऐकण्याची इच्छा असेल तर त्यांनी इन्फो मध्ये जाऊन डिस्क्रिप्शन या बॉक्समध्ये जाऊन यूट्यूब लिंक वर डबल टॅप केल्यास आपल्याला तिथून नियमावली ऐकता येईल। आपले प्रशासक मंडळ बोलकी पुस्तके व्हॉट्सअप समूह।